मधुरा रोजच्या घरच्या जबाबदाऱ्यांनी कंटाळली आहे. मुलं, नवरा, नातेवाईक यांचं करता करता तिला स्वतःसाठी अजिबात वेळ मिळत नाही. मी बिनपगारी आहे, मला रजा नाही, हक्क नाहीत, आहेत ती फक्त कर्तव्य. खरंच या संसारात मी सुखी नाही, असं ती नेहमी म्हणते. अनेक घरी मधुरासारखं म्हणणाऱ्या मिळवत्या आणि न मिळवत्या गृहिणी पहावयास मिळतात. शोधा म्हणजे सापडेल अशी एक म्हण आहे. शोध मोहिमेतूनच अनेक शास्त्रज्ञांनी विज्ञानातील शोध लावले आहेत. पण सुख कसं शोधायचं? सुख या कल्पनेला अनेक धागे आहेत. आपल्याला हवे असलेले सुख हे पुष्कळदा विषयजन्य असते, इंद्रिय गोचर असते, इंद्रियांना हवे हवेसे वाटणारे असते. विषय संपला, इच्छा पूर्ण झाली की सुख संपते. ते तात्कालिक असते. पण या व्यतिरिक्त कौटुंबिक, आत्मिक, मानसिक व बौद्धिक सुखही असते. माणूस सुखासाठी पैसा मिळवतो, त्याचा हव्यास करतो. पण पैशानं सुख मिळवता येईलच असे सांगता येत नाही. सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य प्रसाधनं खरेदी करता येतील. उत्तम आरोग्यासाठी शक्तिवर्धक टॉनिक, औषधं विकत आणता येतील. पण सौंदर्य, आरोग्य विकत आणता येत नाही. उंची पलंग घरी आणला, त्यावर तशीच उंची गादी आणली तरी झोप मात्र खरेदी करता येत नाही. माझ्या माहितीतलं एक घर आहे. आलिशान आहे, आधुनिक आहे, सर्व सुखसोयी आहेत, कौटुंबिक सुख आहे. तिच्या अवतीभवतीचे सारे तिला सुखी प्राणी असे संबोधतात. पण ती मात्र सतत दुःखाचे रडगाणे गात असते. सुखी माणसाचा सदरा घालायला मिळावा असे म्हणते. ती जे जे काही करते ते इतरांसाठी करते, मुलांसाठी, नवऱ्यासाठी, कुटुंबियांसाठी करते. पण स्वतःसाठी तिला काहीच करता येत नाही. ती मन मारून जगते, म्हणून ती असमाधानी, पर्यायानं दुःखी आहे असं तिला वाटतं. आपण आपली कितीतरी दुःख स्वतःहूनच बोलावून घेतलेली असतात. नित्य नव्या व्यथेत स्वतःला गुरफटून घेणं हा मानवी स्वभाव आहे. जरा स्वतःवरचा केंद्रबिंदू दूर करून अवतीभवती पाहिलं तर समजेल, खरं सुख इथं होतं. आपण ते पाहिलंच नाही. दुःख शोधायला मेहनत करावी लागत नाही, मात्र सुख शोधायला नजर असावी लागते. अशी नजर असेल तर छोट्या छोट्या गोष्टीतही केवढी तरी सुखाची सोबत मिळते. आपलं घर लहान असेल, पण त्यात मायेची पाखर धरणारी म्हणजे आपल्यावर माया करणारी 4 गोड माणसं असतात. तुम्ही नोकरी, व्यवसाय करत असाल तर घरी आल्यावर घरी असणाऱ्यांची आपुलकीनं चौकशी करा. त्यामुळे सासरची माणसंही माहेरच्या माणसांसारखी व्हायला वेळ लागणार नाही. नोकरी करत नाही, पैसा मिळवत नाही म्हणून कमीपणा घ्यायची गरज नाही. माझं घर मी माझ्या मनाप्रमाणे सांभाळू शकते. मुलांवर उत्तम संस्कार करू शकते. माझ्या घरी असण्यामुळं खाण्यापिण्याची आबाळ होत नाही. पाळणाघराची पायरी मला कधी चढावी लागली नाही. या भावना केवढ्या सुखदायी आहेत. मिळवतीच्या घरात जरा डोकावून पहा, म्हणजे तुम्ही किती सुखी आहात याचा शोध लागेल. उपनिषदांमध्ये एके ठिकाणी म्हटलं आहे की आपल्या मनातला एखादा छोटा कोपरा सुद्धा या अफाट विश्वाएवढा मोठा असतो. बाहेर धावाधाव करून जे मिळणार नाही ते बऱ्याचदा शांतपणे एका जागी बसून आणि चिंतनात मशगूल होऊन मिळू शकते. कामाच्या धावपळीत स्वतःसोबत संवाद करायला हवा. त्यासाठी आपणच वेळ काढायला हवा. वेळ मिळत नाही ही आपली नेहमीची तक्रार असते. आपण आपला दिनक्रम लिहून पहा. सकाळी उठल्यापासून
अंथरुणावर पडेपर्यंत आपण काय काय करतो याची नोंद करा. म्हणजे मग केव्हा संवादासाठी वेळ मिळेल हे आपल्यालाच शोधून काढता येईल. हा संवाद कसा करायचा? आपल्या मनाला प्रश्न विचारा. माझा आजचा दिवस कसा गेला? मी कुठं चुकले? का चुकले? आज मी किती जणांना दुखावले? ते मला टाळता आले असते का? ते कसे टाळता आले असते? माझं मला कसं सुधारता येईल? प्रश्नांची उत्तरं तुमचं मनच तुम्हाला देईल. मनाबरोबरची ही 10 मिनिटं खूप बळ देतील आणि तुम्हाला सुखाच्या मार्गाकडे नेतील. आपल्याला आपलं असं वेगळं जग असलं पाहिजे. त्यासाठी छंद जपा. विणकाम, भरतकाम, वाचन, बागकाम, समाजकार्य असे कितीतरी छंद आहेत. छंद जोपासल्यानं वेळ जातो, कंटाळवाणे होत नाही, पुष्कळदा पैसाही मिळवता येतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतरांच्या चुकांकडे, उणिवांकडे, दोषांकडे आपले सतत लक्ष जात नाही व त्याबद्दल आपण त्यांना टोकतही नाही. दोष देणं खूप सोपं असतं, पण दोष सुधारणं फार अवघड असतं. शिवाय आपण स्वतःला सुधारू शकतो, इतरांना नाही. छोट्या छंदात सुद्धा मनापासून काम केलं की अप्रतिम गुणवत्ता आपल्याला आणता येते. काही माणसांमध्ये विलक्षण जादू असते. ती माणसं असली की आसपासचं वातावरण प्रफुल्लित, प्रसन्न होऊन जातं. मला असं बनता येईल का? प्रयत्न करून बघायला काय गेलं? समर्थ रामदासांनी म्हटलंय, असाध्य ते साध्य करिता सायास. दुसऱ्यांचं कौतुक करायला शिका. घरातल्या मुलांना, नवऱ्याला, वडीलधाऱ्या माणसांना व तुमच्या घरात कामाला असणाऱ्या बाईला सुद्धा समजून घ्या. मलाच सगळं समजतं अशा थाटात वागू नका. सर्वांच्या मताला किंमत द्या. त्यामुळे तुमच्या वाचून घरातल्यांचं पान हलणार नाहीच, पण त्यांच्या डोळ्यातील आनंद, समाधान तुम्हाला सुखावून जाईल. आपण फारसे विद्याविभूषित नसू, पण अक्षरांची किल्ली तर आपल्याला सापडली आहे, जी वापरून आपल्या भाषेतील सुंदर वाङ्मय आपण वाचू शकतो. ज्या वाचनातून आपल्याला आपल्यात बदल करता येतील, आपल्या कुटुंबियांना ते वाचण्याचा आग्रहही धरता येईल, ज्यामुळे त्यांच्याही समजशक्तीच्या कक्षा रुंदावतील. कडवट बोलणं, कडवट वागणं, सदैव त्रागा करणं केव्हा बरं घडतं? शारीरिक क्षमता संपते तेव्हा हे सारं घडतं. आपली शारीरिक क्षमता ओळखा. झेपेल, सहन होईल एवढंच काम करा. माणसाच्या रूपानं सर्पच वळवळू लागले तर माणूसपणाला काय बरे अर्थ? धकाधकीच्या आयुष्यात सुद्धा आपलं आरोग्य सांभाळा. आपला आहार सात्विक, शुद्ध, घरी बनवलेला असू द्या. छंद जोपासा. वाणी मिठास असू द्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी संवाद करा, मैत्र करा. अशी अवधानं सांभाळली तर सुगंधी बाग फुलेल, जी घरच्यांना व दारच्यांनाही सुगंधित करेल.